मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। सातारा, सांगली, सोलापूर विधान परिषदेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजय होणार, मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य। पक्ष संघटनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने दिली संधी। पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात जयकुमार गोरे हे पॉवरफुल नेते म्हणून उदयास आलेत। सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात त्यांनी आपलं स्वतंत्र राजकीय वर्चस्व निर्माण केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधान परिषद निवडणुकांपर्यंत त्यांचा प्रभाव दिसून येतोय। मैत्री करावी तर जयकुमार गोरे यांच्याशीच आणि कार्यकर्त्याला राजकीय ताकद द्यावी तर जयकुमार गोरे यांनीच, अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते। कार्यकर्त्यांना संधी देणं, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणं आणि पक्ष संघटन मजबूत ठेवणं ही त्यांची खास शैली मानली जाते। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या शब्दाला विशेष महत्त्व प्राप्त झालं। अनेक इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते त्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवून असतात। आता आगामी विधान परिषद निवडणुकांमध्येही जयकुमार गोरे यांचाच बोलबाला असल्याची चर्चा सुरू असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये त्यांचं स्थान अधिक बळकट होत असल्याचं चित्र आहे। त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक तरुण कार्यकर्त्यांना राजकारणात नवी दिशा आणि संधी मिळाल्याचं समर्थकांचं मत आहे। राजकीय निरीक्षकांच्या मते संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास यामुळे जयकुमार गोरे हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्व म्हणून अधिक ठळकपणे पुढे येतात। पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रस्थापित नेत्यांनी वर्षानुवर्ष सत्ता आणि संघटनावर वर्चस्व राखलं, मात्र आगामी काळात हे नेते नव्या कार्यकर्त्यांना, जुन्या जाणत्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना किंवा युवा नेतृत्वाला कितपत संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। राजकीय वर्तुळात एकच प्रश्न उपस्थित केला जात होता, कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या की आता त्यांनाही नेतृत्वाची संधी मिळणार का? आगामी काळात याचं उत्तर भारतीय जनता पार्टीच्या निर्णयांमधून आणि उमेदवारी वाटपातून स्पष्ट झालंय। राजकारणात केवळ नेत्यांची ताकद नव्हे तर कार्यकर्त्यांची फौज महत्वाची असते। त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित नेते की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का, की पुन्हा त्याच मोजक्या मंडळींना संधी मिळणार, याबाबत चर्चा रंगू लागली असतानाच सांगली, सातारा व सोलापूर विधान परिषद मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे नेते धैर्यशील कदम तर सोलापूर मतदारसंघातून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळाल्यानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं मंत्री जयकुमार गोरे हे यशस्वी ठरलेत, कारण सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी महायुतीच्या विरोधात असलेले नेते सुद्धा आपलेसे करण्यात मंत्री जयकुमार गोरे हे यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। या निवडणुकीमध्ये हे दोन्ही विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, दहिवडी।